मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 6 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागात तुम्हाला असं दिसणार आहे की अवनीची भाऊजई निघाली आहे अवनीच्या घरी यायला आणि तो विवान पण आहे बरं का तिच्यासोबत. आणि ही आत्या दाखवली आहे सुरुवातीला. या आत्याला तिचा आज आलेला अपमान काही सहन होईना. आता तिला सारखं ते आठवत असतं, अवनीने तिला हुलकावून लावलं ते. आत्या बडबडत असते त्या भावाजवळ, तिच्या दत्त्या दत्त्या काकाजवळ, अरे माझं सपन पूर्ण होणार नाहीये आता दत्त्या दादा, त्या दोंड्याच्या घरावरती कुऱ्हाड फिरवायची आहे मला. तो दत्त्या म्हणतो, तू उगाचच विचार करू राहिली सुलीताई. ती आत्या म्हणते, अरे तुला म्हटले होते ना मी, उगाचच नाही हे सगळं. त्या पोरीने जर का घराला जीव लावला ना तर सगळा खेळ संपला, आपण केलेलं सगळं मुसळ केरात जाईल. तो दत्त्या काका म्हणतो, अरे तू उगाचच एवढा विचार करू लागली, अगं फक्त ताडपत्री टाकलीये त्यांनी, एवढं काय विचार करू राहिली तू. ती सुली आत्या म्हणते, फक्त इशे ताडपत्रीचं नाहीये दत्त्या दादा, अरे ती पोरगी आपलं म्हणाली त्या घराला. एवढे दिवस म्हणली होती का कधी ती आमचं घर आहे, पण आज ती बोलली आमचं घर. हे बघ दादा, माग काय बोलली होती मी, तुला आठवतं का? त्या बाईने या घराला जर का जीव लावला ना तर या घरासाठी ती जीव पण देईल. कालपर्यंत मला वाटत होतं की ती त्या घरात फक्त येऊन राहिलेली आहे, पण आज लक्षात येत आहे की ती पोरगी धोंड्याच्या घरचीच आहे. ते घर तिचं झालंय आता, ती शरीराने मनाने त्या घरची झाली आहे. अरे दादा, ती पोरगी या घरातून बाहेर नाही निघाली तर कठीण होऊन जाणार आहे आपल्याला. तो दत्त्या काका म्हणतो, नको काळजी करू तू, तिचा बाप आहे ना तो लई पॉवरबाज आहे, तो काही ना काही करल आणि त्या पोरीला घेऊन जाईल, तू नको एवढा विचार करू ग. आणि तसं पण काल आपण त्याला व्हिडिओ पाठवला ना, मग ती आत्या म्हणते, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण माझं डोसकं काम करणं असं झालंय बघ. काय करावं, नमीचं लगीन एकीकडे, म्हातारपण एकीकडे, सगळं सगळं त्या घराच्या हिश्श्यावर अवलंबून आहे. आणि ते जर का बिघडलं ना तर सगळं आयुष्याचं गणित फिसकटून जाईल दत्त्या दादा, असं ती बोलत असते तिच्या भावाला. इकडे आता राजा आणि यशोदा निघालेत बरं का. मी म्हटलं ना यशोदाला वाईट वाटलं असणार आहे, राजा खोटं बोलतो ना अवनीशी काल, की अरे चल ना यशोदा, अरे सायकलवर थोडी चक्कर मार ना, लहानपणीच्या आठवणी जाग्या करू, असं राजा म्हणत असतो यशोदाला. मग अवनी घरात निघून जाते. मग आता यशोदा त्याला रागवतोच राजाला. यशोदा म्हणत असतो, तुला कळतंय ना राजा, खोट्याच्या कपाळी कळतंय ना. राजा म्हणतो, अरे कळतंय सगळं, पण तो फोटोग्राफर आला, सत्या सत्या. आता अवनी आणि राजाच्या रिसेप्शनचे फोटो काढणारा तो फोटोग्राफर आलाय बरं का, यांच्या घरी फोटो घेऊन आलाय तो आता रिसेप्शनचे. राजा त्याचं वेलकम करतो. काय म्हणतो संतोष, काय चाललंय? तो मुलगा म्हणतो, अहो काय राजादा, तुमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला, पण आमच्या बिलालाही आशीर्वाद मिळू द्या तुमचा. अहो पैसे कधी देणार आहे फोटोचे? राजा म्हणतो, देतो ना देतो, एवढी काय घाई आहे? त्यावर हा माणूस म्हणतो फोटोग्राफर, अरे माझी हार्ड डिस्क रिकामी करायची आहे बाबा मला. यशोदा म्हणतो, अरे आम्हाला ना जरा बाहेर जायचं होतं, आम्ही देतो तुला पैसे, देतो, करतो काहीतरी आम्ही, असं म्हणून हे दोघं पण टाळतात बरं का त्या फोटोग्राफरला आणि चालले जात असतात. तिथून अण्णा येतो बरं का समोरून, आणि तो कशी मजा घेतो या फोटोग्राफरची बघा. आता तो निघत असतो फोटोग्राफर, तेव्हा अण्णा त्याला रोखतो आणि म्हणतो, काय रे सत्या, आमचे फोटो दिलेच नाही तू रिसेप्शनचे. त्यावर तो फोटोग्राफर म्हणतो, आओ अण्णा, फोटो काय, अख्खा अल्बम देतो, माझी पेंटिंग बिल देऊन टाका ना, लगेच देतो फोटो. अण्णा म्हणतो, किती पैसे झाले? त्यावर आता तो असा हात दाखवतो बरं का, पंजा दाखवतो. अण्णा म्हणतो, 500 रुपये. तो माणूस म्हणतो, अहो 500 नाही, 5,000 रुपये झाले. अण्णा म्हणतात, 5,000? अण्णा म्हणतो, अरे एवढे पैसे, अरे एवढे पैसे माझ्याकडे असता तर मी देशी कशाला प्यायला असतो, फॉरेनची नसतो पिलो का? त्यावर आता फोटोग्राफर म्हणतो, अण्णा आजकाल फोटो काढायला एवढे पैसे लागतात. अण्णा म्हणतो, बरं ठीक आहे, तू किती फोटो देशील तेवढ्या याच्यात? आता तो फोटोग्राफर म्हणतो, एवढं काही मला अंक सांगता नाही येणार तुम्हाला, पण तुम्ही 5,000 द्या, सगळे फोटो घेऊन जा अण्णा. अण्णा म्हणतो, 50 फोटोचे किती होतील रे? तो फोटोग्राफर म्हणतो, 4,000 द्या. मग त्यावर आता हा 25 फोटोचे किती असं विचारतो अण्णा. तो म्हणतो, ठीक आहे 10,000. मग त्यावर ते अण्णा पुन्हा 10 फोटोचे किती रे? तो माणूस म्हणतो, बरं चला 1,000 रुपये द्या. अण्णा आता खिशातून 100 रुपये काढतो आणि म्हणतो, ऍडव्हान्स घे 100 रुपये, 2 फोटो दे. तो फोटोग्राफर कोमात जायचं बाकी राहिलाय फक्त आता. असो, इकडे अवनी आता धन्याला जेवण वाढत असते. धन्या म्हणत असतो, वहिनी तुमची ना ती आयडिया लय भारी आहे बरं का, गाणं ऐकत ऐकत गप्पा मारत मारत जेवायचं लय भारी वाटतं. असं वाटतं त्या गायकासोबतच जेवू राहिलो आपण. वहिनी आज कोणत्या गायकाला बोलवायचं आपल्यासोबत जेवायला? त्यावर आता ही अवनी म्हणते, आज रफी सरांना बोलूयात. आता धन्या म्हणतो, चालेल चालेल. आता तो गाणं लावत असतो धन्या. तेवढ्यात आता अवनी म्हणते, अरे धनपाल नाही येणार का रे जेवायला आज? तो धन्या म्हणतो, कोण धनपाल, तो कशाला येईल आपल्या घरी जेवायला? अवनी त्याच्या जवळ येत म्हणते, ए बाबा तुझा भाऊ धनपाल. मग धन्या म्हणतो, अच्छा पाण्या द्या वय, त्याला धनपाल बिनपाल कोणी बोलतच नाही हो, माझ्या लक्षातच नाही आलं. हा पाण्या दा का, अहो तो येणार आहे का नाही काही माहिती नाही, तुम्हाला बोलला का तो?
अवनी म्हणते नाही तसं काही बोलला नाही, पण त्याने डबा नाही नेलाय, मग घरी येईल ना जेवायला. धन्या म्हणतो हा येईल तर खरी, पण माहित नाही मला, येईल कदाचित. अवनी म्हणते अरे तो येणार असेल तर आपण थांबू, सोबत जेवतो आल्यावर. त्याला फोन कर बरं आणि विचार कधी येणार आहे तो. धन्या फोन लावतो बरं का आता पाण्याला आणि मुलीचा आवाज काढतो. पाण्याकडे नेमकी आज खूप गर्दी असते आणि भरपूर गाड्या रिपेअरिंगला आलेल्या असतात त्याच्याकडे. आता पाण्या फोन रिसीव्ह करतो धन्याचा. तिकडनं तो मुलीचा आवाज काढत असतो, हॅलो पाणुटली, काय करती तू, जेवण झाली का? तो धन्या म्हणतो सॉरी पाण्या म्हणतो हे काय रे धन्या गो बैस, आवाज नको काढू बायाचा, मला माहितीये तू बोलू राहिला, काय काम आहे बोल लवकर. त्यावर धन्या म्हणतो अरे काय पाण्या द्या, भूक नाही लागली का? पाण्या म्हणतो भूक तर लई लागली यार. अरे 2 मिनिटं असं तो दुसऱ्या गिरायकाशी पण बोलत असतो आणि मध्ये मध्ये धन्याशी पण बोलत असतो. तो म्हणत असतो अरे धन्या लय भूक लागली, अरे पाना दिला ना खायला तर तो पण खाईल रे मी. का रे तू का बरं विचारू राहिला? धन्या म्हणतो अरे मग घरी ये, वहिनी पण थांबल्या तुझ्यासाठी जेवायला. पाण्या म्हणतो अरे यार किती कन्फ्युजन होतं धन्या पाण्या प्रेक्षकांनो. आता तो गॅरेजवाला म्हणतो की अरे नाही रे बाबा आज खूप काम आहे, मला जमणार नाही रे यायला. पण पाण्यास ओळखतो, तो म्हणतो तुला वहिनीने सांगितलं ना माझी चौकशी करायला. मग धन्या म्हणतो बस का भाऊ, अरे एक भाऊ दुसऱ्या भावाची चौकशी करणार ना. पाण्या म्हणतो नाही 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 तुला वहिनीनंच सांगितलं. धन्या म्हणतो हो बाबा वहिनीनं सांगितलं. मग पाण्या म्हणतो वहिनीला सांग मी बाहेर खाईल, खूप कामं आहेत रे गॅरेजमध्ये, तुम्ही जेवून घ्या. धन्या ठीक आहे म्हणतो आणि अवनीला पाण्याचा निरोप सांगतो आणि म्हणतो वहिनी जेवून घेऊ आपण, त्याला फार कामं आहेत. अवनी म्हणते अरे पण मग पान्हा म्हणजे धनपाल जेवणार नाही का बा काही? त्यावर आता हा धन्या म्हणतो जेवल ना तो, काहीतरी खाईल समोसा बिमोसा, अहो वडापाव खाईल, काही खाईल हो, चला आपण जेवून घेऊ. अवनी म्हणते अरे बाहेरचं खाईल ना तो, अरे ते चांगलं नसतं रे, आपण डबा देऊयात का त्याला? धन्या म्हणतो बरं ठीक आहे देतो मी डबा, पण आधी खाऊयात ना आपण, मला भूक लागली आहे. अवनी म्हणते ए अरे आपण जायचं खरे गॅरेजवर, म्हणजे आपला आणि त्याचा डबा तिथेच नेऊ, एकत्र बसू जेवायला. त्यावर आता धन्या म्हणतो ओ वहिनी आपण काय बागेत चाललो काय, ती गॅरेज येते तिथे काय एकत्र बसून खायचं. त्यावर अवनी म्हणते अरे धनपालचंच गॅरेज आहे ना, त्याला बरं वाटेल, चल ना चल सरप्राईज देऊयात त्याला, आपण गॅरेजवर जायचं, फायनली ठरलं, चल चल मी डबा पॅक करते. आता अवनीला ना प्रेक्षकांनो तिथे गेल्यावर सगळं कळतं राजाने काय काय फेका मारलेल्या आहेत. म्हणजे त्याने सांगितलेलं आहे ना की धनपालचा 4 व्हीलरचं मोठं शोरूम आहे, म्हणजे शोरूमशी कनेक्टेड त्याचं गॅरेज आहे असं काहीतरी त्याने सांगितलंय अवनीला. आता ते सगळं अवनीला कळतं बरं का की राजा तिच्याशी खोटं बोलला म्हणून, त्यामुळे ती आणखीन अपसेट होते. आता ते तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. आता बघा अवनीच्या वडिलांनी पूर्ण तयारी केली आहे. आता ती भाऊजाई निघाली अवनीकडे जायला, ते भाऊजाईला सूचना देत असतात, स्वाती जा आता अवनीकडे आणि तिला सांग झालं गेलं विसरून जा म्हणा, घरी ये आता. काय त्या ड्रायव्हर सोबत काय लग्न केलं तिनं, काय ते छळ होऊ लागला तिचा, काय गैरसोय होऊ लागली तिला, म्हणा पुरे कर आता, झालं ते झालं आणि घरी वापस ये. सांग तिला त्रास होत असेल तर घरी चालली आहे म्हणा आणि समजून सांग व्यवस्थित. हा आणि गेल्या गेल्या फोन लाव बरं का आम्हाला आणि बोलणं करून दे तिच्या आईचं आणि तिचं, बरं का कळलं का स्वाती? स्वाती बिचारी आपली हो हो करत असते बरं का. तेवढ्यात आला बाबा तो बॉडी बिल्डर विवान आणि तो म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका मी आहे यांच्यासोबत. पण आता ती भाऊजे म्हणते अहो बाबा यांना कशाला सोबत घेऊन जायचंय, अहो कशासाठी? मग हा नको रे महेश नको, असं ती रिक्वेस्ट करत असते बरं का. मग आता ते अवनीचे बाबा म्हणतात हे बघ स्वाती, अगं ते दानगटांची पोरं ना अतिशय टार्गट आहे, जरा गुंड प्रवृत्तीची आहेत ती, हा असावा तुमच्या सोबत विवान, कळतंय मला बेटा कळतंय. अवनीचे बाबा आता तिच्या आईला खुणवतात, अगं संगीता ते काहीतरी राहिलं ना ग आतमध्ये. लगेच अवनीची आई हुशार आहे बरं का, ती म्हणते अगं स्वाती ते लाडू वगैरे नेणार होतीस ना तू अवनीला, जा ना आण ना ते लाडू. आता मुद्दाम त्या भाऊजेला आतमध्ये पाठवलं बरं का. ती आत गेल्यावरती या विवानला आणि महेशला ते वेगळ्या सूचना देतात. स्वाती आत गेल्यावर लगेच ते अवनीचे बाबा म्हणतात हे बघ ए महेश, अवनीला नीट समजून सांग, तिला म्हण की बाबा काही रागवलेले नाहीये तुझ्यावर, ये बाई लवकर घरी ये, ते वाट बघतायत. आणि हे बघ तुझा मोबाईल चालू ठेव बरं का, तुझं सगळं बोलणं मला ऐकू आलं पाहिजे, म्हणजे तिच्या बोलण्यात एकदा जरी असं आलं की मला इथे त्रास होतोय तर ताबडतोब पोलीस स्टेशन गाठ बरं का. महेश म्हणतो बाबा पोलीस स्टेशन? त्यावर आता लगेच तिचे बाबा म्हणतात हो पोलीस स्टेशनमध्ये जा आणि त्यांच्यावर केस टाकायला सांग, अवनीला छळतात ते वगैरे. लक्षात आलं ना तुझ्या महेश काय करायचंय ते, आणि पोलिसांना सांग अटक करून घेऊन जा, बघू आपण काय करायचं ते, आमची पोरगी घरी आली पाहिजे फक्त. लगेच विवान काय म्हणतो बघा, तो ड्रायव्हर आणि त्याची फॅमिली मग जेलमध्ये, चक्की पिसिंग अँड पिसिंग, साऊंड्स गुड बरं का बाबा. लगेच आता तो अवनीचे बाबा म्हणतात हा निघा निघा. स्वाती पण आली बरं का आता. मग त्यांनी लगेच विषय बदलला, स्वाती विवान महेश तिघं पण निघाले आता अवनीच्या घरी जायला. आता हा सगळा थरा तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे बरं का मंडळी. छान दाखवला त्यांनी आजचा एपिसोड, पण एक सोसो एपिसोड होता. आता अवनी पोहोचते तिथे गॅरेजमध्ये आणि बघा काय धिंगाणा होतो. मध्ये एक राजाचा सीन दाखवला त्यांनी छोटासा, तो राजाचा मालक नाही का
तो मालक दिसतो राजाला. राजा चहाच्या टपरीवर बसलेला असतो बरं का. आता तो मालक ड्रायव्हरच्या शोधात असतो आणि इकडे तिकडे विचारपूस करत असतो ड्रायव्हरची. तेवढ्यात राजा येतो आणि म्हणतो, काय नाना, हाव आर यू? काय हो नाना, हाव आर यू? मॉर्निंग काही चांगली गेलं ना वाटतं तुमची. नाना राजाला म्हणतात, तू कशाला सकाळ सकाळ ताण देऊ राहिला रे राजा? राजा म्हणतो, काय नाना, तुम्ही मी काही वेगळे आहे का? काय तुम्ही ड्रायव्हर शोधू लागले? अहो जमिनीवर डायनासॉर सापडेल पण ड्रायव्हर नाही सापडणार चांगला. आपण आहे ना. अहो मला सगळं माहिती आहे नाना. तेवढ्यात आता नाना म्हणतात, ए बाबा खरं आहे रे तुझं. अरे ड्रायव्हर नाही मिळत रे चांगला. अरे वेळेची किंमतच नाही रे कोणाला आजकाल. राजा म्हणतो, नाना तुमची जैसी करणी वैसी भरणी. चांगल्या माणसाला बसवलं तुम्ही, आता तुम्हाला कुठून चांगला ड्रायव्हर मिळणार आहे? ते नाना म्हणतात, ए बाबा राजा सकाळी सकाळी टोचे मारू नको. तुला माहिती आहे मी तुला का बरं कामावर ठेवू शकत नाही ते. राजा म्हणतो, चांगलं माहिती आहे मला. कोणतरी तुम्हाला काहीतरी सांगणार आणि तुम्ही त्याचा राग माझ्यावर काढणार. नाना म्हणतो, अरे बाबा मला त्या देशमानीशिवाय नाही परवडणार रे बाबा. जा रे बाबा जा, तू मला विनाकारण त्रास देऊ नको बरं. राजा म्हणतो, मी कुठे त्रास देऊ राहिलो नाना? अहो तुमचा त्रास नाही बघवते मला. मी तुम्हाला चांगलं सांगू लागलो, मी चांगला ड्रायव्हर आहे, मी काम करतो. त्यावर तो नाना म्हणतो, अरे बाबा बसवलं नाही रे, तुला काढलं कामावरून, फायर केलं फायर. तेवढ्यात यशोदा येतो बरं का तिथे आणि त्या नानांशी बोलतो. तो म्हणतो, काय नाना तुम्ही? यशोदा तिथे आल्या आल्या ते नाना म्हणतात, यशा तू? यशोदादा म्हणतात, काय तुम्ही माझ्या राजाला तुम्ही कामावरून काढून टाकलं? तो नाना म्हणतो, अरे नाही रे बाबा यशा, मी नाही काढलं पण त्याच्या नको त्या पराक्रमामुळे त्याला काढावं लागलं. यशोदा म्हणतात, अहो असं काय करता नाना, माझ्या राजाने किती दिवस तुमच्यासाठी. लगेच नाना म्हणतो, ए बाबा यशा मला सगळं माहिती आहे राजानं माझ्यासाठी काय केलं ते, पण त्या चंद्रकांत देशमानीशी वैर मला नाही रे परवडणार आणि त्यानं धमकी दिली म्हणून मी राजाला कामावरून काढलं रे. यशोदादा म्हणतो, म्हणून काढलं राजाला कामावरून? हो ना रे राजा, असं होतं काय? नाना म्हणतात, अरे बाबा मी सांगितलं होतं राजाला आत्ताच्या आत्ता त्या पोरीला घरी सोड. अरे कशाला उगाच त्या पोरीला घेऊन ठेवलंय तुम्ही घरात? याला म्हणलं होतं मी पोरीला सोड, मी चाबी हातात देतो गाडीची, पण यानं काय माझं ऐकलं नाही बघ. आता तू आलाय ना बाबा यशा, त्याला समजून सांग जरा. आता यशोदा म्हणतात, नाना ठीक आहे, समजावलं त्यांनाच जातं जे चुकीचे वागतात. राजा काही चुकीचं वागला नाहीये, माझा भाऊ चुकीचा वागलाच नाहीये. नाना त्याच्या जागी मी असतो ना तर मी असाच वागला असतो बरं का. त्यावर नाना म्हणतात, तुम्ही भाऊ काय करू राहिले तुम्हाला कळतंय का? राजा म्हणतो, हो नाना आम्हाला चांगलं करू राहिलं, आम्ही काय करतोय ते. आता नाना काहीच बोलत नाही आणि चुपचाप तिथून निघून जातात. राजा अवनीला सांभाळायची रिस्क घेतोय, पण आता अवनी त्या गॅरेजवर जाते आणि तिला राजाचं सगळं सत्य कळतं. म्हणजे राजा एक नंबरचा फेकाड आहे असा तिने गैरसमज करून घेतलाय पुन्हा एकदा. मंडळी आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून बरेच प्रेक्षक मंडळी चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत, असं का करता आहेत तुम्ही? प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी, मला पण थोडंसं समाधान मिळू द्या, आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण होऊ द्या. बघा तर अवनी आली आता इथे A1 गॅरेजमध्ये, पाण्याच्या गॅरेजमध्ये. आता ते गॅरेज पाहूनच तिचं डोकं भनकतं. ती म्हणते, अरे हे गॅरेज आहे धनपालचं? धन्या म्हणतो, हे गॅरेज आहे म्हणजे हेच गॅरेज आहे, आमच्या पाण्यादादाचं वर्क स्टेशन आहे. त्यावर अवनी म्हणते, अरे पण शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे ना धनपालचं. धन्या म्हणतो, वहिनी हे तुम्हाला कोणी सांगितलं? अवनी म्हणते, अरे राजा म्हणाला रे धनपालचं स्वतःचं शोरूम आहे आणि शोरूमचं कनेक्टेड गॅरेज आहे वगैरे. आता धन्या म्हणतो, अरे बापरे चला या सांगतो सगळं. आता पाण्या वेलकम करतो बरं का अवनीचं, त्याला छान वाटतं वहिनी आली आहे त्याची गॅरेजवर. तो आता बिचारा थोडासा भांबवतो. आधी म्हणतो तो, वहिनी तुम्ही इथे कशाला आलात? धन्या म्हणतो, अरे वहिनी तू डबा घेऊन आल्या, एकत्र बसायचं आपल्याला. धन्या म्हणतो, वहिनी कशाला त्रास करून घेतलात तुम्ही? धन्या म्हणतो, अरे बाबा वहिनीला काळजी वाटली तुझी, धनपाल दादा अरबट चरबट खातील म्हणे, त्यांना काही त्रास झाला तर वगैरे. आता अवनी काळजी करते बरं का मंडळी या सगळ्या पोरांची. धन्या आता हात धुतो, अवनीला स्वच्छ जागा करतो तिथे बसायला, चटई वगैरे टाकतो. अवनी ते गॅरेज बघतच राहते बरं का. आता हा धन्या पाण्याला सांगतो बरं का तो हात धुत असताना, अरे पाण्यादा आपल्या राजादादांनी काय सांगितलं माहिती का वहिनीला? म्हणे तुझं शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे. मग आता तो जो पाण्याच्या हाताखालचं पोरगा ना ते म्हणतो, मग आमचं गॅरेज मोठंच आहे वहिनी, मोठ्या मोठ्या गाड्या येतात तिथे रिपेअरिंग. आता हा पाण्या फ्रँकली बोलत असतो बरं का अवनीशी, वहिनी अहो आधी पंक्चरचं दुकान होतं माझं साधं आणि मग झालं A1 गॅरेज, आणि मी काही मेकॅनिकल इंजिनियर नाही बरं का. असं शिकत शिकत आपलं शिकलो गाड्या सुधरवायला आणि करतो नीट लोकांच्या गाड्या चांगल्या. अवनी त्याला म्हणते, अरे चांगलं आहे ना मग, अरे तू अनुभवाने शिकलास, डिग्री महत्वाची नसते रे, पण अनुभव आणि शिकणं महत्वाचं. किती मेहनत करतोस तू, मोठी गोष्ट आहे ही. मग तो मुलगा म्हणतो, अहो कष्टाने कमवलंय त्यांनी, पण इथे मालक दुसरा आहे बरं का. अवनी म्हणते, म्हणजे हे गॅरेज तुझं स्वतःचं नाही आहे? मग धनपाल म्हणतो, नाही. मग अवनी म्हणते, अरे राजा तर म्हणाला
आता लगेच पाण्या सांगतो, अरे एक नंबरचा फेकाडा माणूस आहे आमचा राजा, काही बोलत राहतो आमचा तो सहज विचारतो, कोणतं शोरूम सांगितलं तुम्हाला वहिनी राजा दादानं? मग अवनी म्हणते, अरे त्याने ना गाड्याचं शोरूम सांगितलं. मग हे पोरं हसायला लागतात राजाच्या खोटं बोलण्यावर. नशीब त्याने गाड्याचंच सांगितलं, विमानाचं नाही सांगितलं तुम्हाला. अवनीला आठवतं आता राजा काय काय बोललेला आहे तिच्याशी वगैरे वगैरे दाखवला. आता शेवटचे सीन बघत आता धन्या आगाऊ सारखं विचारायला जातो, वहिनी तुम्हाला यशादाबद्दल सांगितलं होतं ना राजानं की यशादा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, आणि आता पाण्याबद्दल पण सांगितलं, मायाबद्दल काय सांगितलं तुम्हाला? मग अवनी सांगते, अरे हेच की तू कॉलेजला टॉपर आहेस, तुला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचंय वगैरे. मग धन्या हसून हसून सांगत असतो, काही पण बोलतो हा आमचा राजादा. अहो मी कशाचा टॉपर आलो, माझे सगळे विषय निघाले तेवढंच पुष्कळ झालं मला. पाण्या पण सांगत असतो, अहो वहिनी याचे पास व्हायचे वांदे, अभ्यासाच्या नावानं बोंबा बोंब रीला पाहत राहतो हा फोनवर, हा रील टॉपर आहे रील टॉपर. मग धन्या म्हणतो, ए पाण्या द्या गपकी. अहो वहिनी तुम्हाला सांगतो, अहो आमच्या राजादाला अशी सवय हो, तुम्हाला असं सांगितलं का त्यानं? मग आता ही अवनी म्हणते, हो मला असंच बोलला राजा, धनू इतका हुशार आहे ना की तो उच्च शिक्षणासाठी फॉरेनला जाणार. आता हे पोरं हसत असतात बरं का प्रेक्षकांनो, पण अवनीच्या मनावर मात्र या सगळ्या गोष्टींचा वेगळाच परिणाम होत असतो. आता हे गमतीत घेत आहेत धन्या आणि पाण्या, पण अवनीला लक्षात येते की राजा तिच्याशी किती खोटं बोल. पाण्या सहज म्हणतो, अहो आमच्या राजाला सवयच आहे सगळ्याला येड्यात काढायची, तुम्हाला पण येड्यात काढलं. मग धन्या म्हणतो, चला ना वहिनी भूक लागली, जेवायचंय. आणि आजचा एपिसोड इथेच संपवला त्यांनी. आता उद्याचा प्रोमो मस्त आहे बरं का. आता पुढच्या प्रोमोत काय दाखवलं बघा, राजा आणि अवनी एका काडीची खेचाखेची करत असतात. आता ती अवनी खाली पडते तेव्हा राजा म्हणत असतो, मी ना उलट लटकवेल आणि तुला मिरचीची धुरी देईल. आता तेवढ्यात ती भाऊजाई येते आणि म्हणते, ए बस कर रे, किती त्रास देतोय आमच्या अवनीला, बस झाला आता अवनी चल बरं घरी, तू आधी चल. आता यांचा काहीतरी वेगळाच गैरसमज झालाय बरं का मंडळी. बहुतेक अवनी राजाला रागवत असणार आहे आणि राजा स्वतःला शिक्षा देत असणार आहे, असं काहीतरी तो बोलत असेल. पण या भाऊजाईचा गैरसमज झालाय. मंडळी बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा उद्याचा भाग बघायला मजा येणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि प्लीज मनापासून विनंती आहे मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या हा स्वतःची. धन्यवाद.